काल मला एका व्यक्तीचा कॉल आलेला. तो म्हणाला, की माझ्यासोबत असं-असं घडलेलं आहे. माझ्याकडून पैसे घेतले आहेत, मला फसवलं गेलं आहे. सो मी त्याला एकच वाक्य ऐकवलं, की इंडियन गव्हर्नमेंटने गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून एक रेकॉर्डिंग वाजवलेली कॉलवर अननोन व्यक्तीला किंवा अनोळख्या व्यक्तीला ओ-टी-पी, तुमचे काही बिल्सचे मेसेजेस किंवा काही बँकेचे क्रेडेन्शियल्स, पासवर्ड्स, पैसे वगैरे काही ट्रान्सफर करू नका, है ना? आणि लोकं तरीही ट्रान्सफर करतात आणि नंतर म्हणतात, की ह्यांनी माझे पैसे लुटले. सायबर क्राईममध्ये तुम्ही जाता. तुम्ही जर टाळी दिली नाही, तर टाळी वाजणार पण नाही ना समोरच्या. समोरच्याला तुम्ही पैसे का देता? फॉरेव्हरची पॉलिसी अशी सांगते, मी जसं काम करतो फॉरेव्हरमध्ये मी नेटवर्क मार्केटिंग करतो. नेटवर्क मार्केटिंग जी ज्या कंपनीज आहेत, डायरेक्ट सेलिंग कंपनीज आहेत, यामुळे बदनाम आहेत. कारण लोकं त्यांना पैसे देऊन बसतात किंवा त्यांचा सीनियर त्यांना चुकीचा गाईडन्स दिल्यामुळे ते चुकीच्या मार्गाला जातात, चुकीच्या मार्गाला भटकले जातात. ठीक आहे? सो हे झाल्यानंतर तुम्ही कंपनीलाच दोष देणार, पण कंपनीने तुमच्यासाठी काय बेनिफिट्स ठेवले ते तुम्ही वाचणारच नाही कधी. ज्या कंपनीमध्ये आपण जॉब करतो, ज्या कंपनीमध्ये आपण काम करतो, नेटवर्क मार्केटिंग करतो, बिझनेस करतो, जे काय करतो, त्याची पॉलिसी जर तुम्ही वाचलं नीट, तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे? कंपनीच्या पॉलिसीमध्ये हे लिहिलेलं आहे, फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अमेरिकन कंपनी आहे. यामध्ये असं लिहिलेलं आहे, की कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही पैशाचा व्यवहार करूच नका. पैसों का लेनदेन नहीं करना है आपको किसी से. दुसरी बात, तुमच्या प्रोडक्ट्सची जे काही तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी करता, तुमच्या जे काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला जसं तुम्ही खरेदी करता, तसं तुम्हाला यांच्या ॲप्लिकेशनवर किंवा यांच्या वेबसाईटवर तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करायचे. 5,000 पासून 2 सीसी पर्यंत तुम्ही प्रोडक्ट खरेदी करू शकता. 2 सीसी म्हणजे काय? 30,000 पर्यंत प्रोडक्ट्स. 2 सीसी म्हणजे असिस्टंट सुपरवायझर किंवा 2 सीसी. हा विषय वेगळा आहे, तो बाजूला ठेवूया. सो तेवढे प्रोडक्ट्स तुम्ही खरेदी करून स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही स्वतःच्या आयडी अंडर तुम्ही कोणालाही जॉईन करू शकता. सिंपल पॉलिसी आहे. दुसरी गोष्ट, कोणालाही कसलीही जॉईनिंग फीस द्यायची नाही. जॉईनिंग फीस, ॲडमिनिस्ट्रेशन फीस किंवा काही रजिस्ट्रेशन फीस, जे काही तुम्हाला फालतूच्या गोष्टी सांगितल्या जातात, जॉब आहे, वर्क फ्रॉम होम आहे, हे असं आहे, तसं आहे. ठीक आहे? या सगळ्या गोष्टींना तुम्ही भूल पडतात. तुम्हाला गाडी, बंगले सगळं ज्या वेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, पैसा, ट्रिप्स, या सगळ्या गोष्टी सो कॉल्ड ट्रिप्स दाखवल्या जातात आणि तुम्ही त्या भुलीस पडतात त्या गोष्टीला आणि तुम्ही Big पैसे देऊन scam. बसतात. 200, 500, 1000, 2000 जे काही असेल देतात आणि फसतात आणि नंतर मग कंपनीला ईमेल्स करत बसतात, कॉल्स करतात. मिस गायडन्स असं आहे, तसं आहे. काही लोक 30,000, 50,000, 1,00,000 काय पैसे देऊन बसतात आणि भरपूर काही डीप Fraud. घाणेरडापणा पण यामध्ये चालतो. तुमच्या लेवल्स कंप्लीट करू आम्ही देऊ, आमच्यासोबत चला हॉटेलला. भरपूर काही गोष्टी केल्या जातात. या गोष्टी खूप इंटरनल आहेत, आज बाहेर आणल्यात, कारण तुम्ही तसं करू नये. तुमचा लाभ व्हावा म्हणून ह्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. ठीक आहे? सो तुम्हाला मी सांगतोय, ही अशा प्रकारे पॉलिसी आहे. स्वतःची आयडी स्वतः बनवा, स्वतः आपल्याशी जे काही कॉन्टॅक्ट करून सगळं काही गोष्टी करून घ्या. आपल्या टीममध्ये जसं होतं प्रॉपर, ठीक आहे ना, जेन्युइनली होतं सगळ्या गोष्टी. क्रेडेन्शियल्स, पैसे, पासवर्ड्स वगैरे सगळ्या गोष्टी ट्रान्सफर केल्याच जात नाही. तुमचं तुम्हाला हाताळायचं आहे. ठीक आहे? ऑल द बेस्ट. विश यू गुड हेल्थ अँड फॉर एव्हर सक्सेस.